Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. Okay, today's lecture we are going to see relation between electric field intensity E and electric potential V. Okay, to understand today's lecture, we will recognize what we have learned in previous lectures. See, you know the formulas, you know the expressions what we have done previous. Like we have seen Coulomb's law. त्याचबरोबर आपण काय बघितलंय एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ओके, फॉर कुलम्स लॉ विच फॉर्म्युला वी हॅव सीन, that is electrostatic force of attraction or force of repulsion, that is F is equal to 1 upon 4 pi epsilon 0 q1 q2 upon r square. सगळे फॉर्म्युला मी आता एका बाजूला लिहितोय. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणते फॉर्म्युला मिळालेले आहेत, कोणते एक्सप्रेशन्स आपण केलेले आहेत. ओके, आता अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन साठी तुम्हाला हा फॉर्म्युला मिळतोय 1/4πε0 q1 q2 अपॉन r स्क्वेअर. किंवा ह्या कॉन्स्टंटला मी डायरेक्टली k जरी म्हणलं तरी चालेल, k म्हणलं तरी चालेल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई साठी आपण ज्यावेळेला एक्सप्रेशन पाहिलं त्यावेळेला ई इज इक्वल टू परत के, के म्हणजे काय 1/4πε0 तिथे येणार q अपॉन r स्क्वेअर. ई इज इक्वल टू 1/4πε0 q अपॉन r स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल साठी आपण इक्वेशन बघितलं, एक्सप्रेशन ही बघितलं. काय मिळालं इक्वेशन, पुन्हा v इज इक्वल टू 1/4πε0 म्हणजेच काय ना k q अपॉन r, q अपॉन r हे मिळालं इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं एक्सप्रेशन. त्याचबरोबर अकॉर्डिंग टू द डेफिनेशनचा फॉर्म्युला पोटेन्शियलचा v इज इक्वल टू w अपॉन q0. अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट v इक्वल टू w अपॉन q0. हा w म्हणजेच काय, एक्सटर्नल वर्क डन, आणि q0 काय, ज्याच्यावरती वर्क डन केला तो चार्ज, तो म्हणजे कोणता, युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. ओके, त्याच्यानंतर बघितलं आपण एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी विच इज डिनोटेड ॲज U. U इक्वल टू अगेन k म्हणजे 1/4πε0 q1 q2 upon r12, q1 q2 upon r12. These are the expressions or these are the formulas which we have seen in previous lectures or in 11th standard. प्रिव्हियस म्हणजे आता आपण हे बघितलेले हे इक्वेशन्स, आणि हे ऑलरेडी तुम्ही 11th मध्ये स्टडी केलेलं आहे म्हणून तुम्हाला म्हणलं 11th मध्ये. ओके, मग आता these are the formulas which we know nicely. मग एक म्हणजे कुलम्स लॉ, दुसरा म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई, इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी U इक्वल टू के q1 q2 अपॉन r12. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला रिलेशन बघायचं आहे. कोणाचं रिलेशन बघायचं आहे, तर रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणजे तुम्हाला तिथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं एक्सप्रेशन तुम्हाला माहिती आहे, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ह्या दोघांचं रिलेशन एकमेकांशी काहीतरी असणार आहे, आणि तेच एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. कळतंय मी काय म्हणतोय, समजतंय? बघा, रिलेशन बघायचं आहे कुणामध्ये, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये. म्हणजे हे दोन एक्सप्रेशन कुठेतरी एकमेकांशी रिलेटेड असतील, ठीक आहे, एकमेकांशी संबंधित असतील, तेच आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता संबंधित म्हणजे कोण आहे, तर k q अपॉन r स्क्वेअर इंटेन्सिटीचं इक्वेशन आणि पोटेन्शियलचं k q अपॉन r. म्हणजे हे तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला माहिती असेल, आणि जर हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला त्यासाठी प्रिव्हियस लेक्चर्स तुम्हाला बघायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पोटेन्शियलचं इक्वेशन कसं मिळालं हे तुमच्या तिथं लक्षात येईल, ठीक आहे. आता हे एक्सप्रेशन तुम्हाला माहिती आहे असं त्या पद्धतीनं आपण पुढे जातोय आणि त्याचं एक्सप्रेशन आपण बघतोय, ठीक आहे. नाउ लेट अस सी टू फाइंड द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एंड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. वी विल सी दिस डायग्राम. दिस डायग्राम इज डन इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल अगेन. म्हणजे जिथं तुम्ही एक्सप्रेशन बघितलंय, एक्सप्रेशन प्रूव्ह केलंय, तीच डायग्राम इथं आहे बघा. म्हणजे याच डायग्राम वरून तुम्हाला रिलेशन प्रूव्ह करायचं आहे, ठीक आहे. मग आता कसं केलंय बघा,
consider a positive charge q is placed at point O. Consider a positive charge q is placed at point O. For that electric field intensity is created. म्हणजे ह्या चार्ज क्यू साठी तुम्हाला काय मिळाली? तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळाली. ओके, त्याच्यानंतर ह्या इलेक्ट्रिक फील्ड वरती एक पॉइंट पी आहे. या इलेक्ट्रिक फील्ड वरती एक पॉइंट पी आहे. त्याचा डिस्टन्स किती आहे ओ पासून? तर आर. लेट पी बी अ पॉइंट ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम ओ. लेट P be a point at a distance r from O. Then consider a positive test charge Q0 is placed at point M at a distance x from O. Consider a positive test charge Q0 is placed at M at a distance x from O, where M point is at infinity. M पॉइंट कुठं असणार आहे? इन्फिनिटी मध्ये असणार आहे. ठीक आहे. मग आता इन्फिनिटी मध्ये असल्यामुळे आपल्याला आता काय करायचं आहे? आपल्याला हा पॉइंट पुढे आणायचा आहे. कुठं आणायचा आहे? टुवर्ड्स पॉइंट पी. म्हणजे एम पॉइंट पासून तुम्हाला हा चार्ज कुठे घेऊन यायचा आहे? पी पॉइंट वरती घेऊन यायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला वर्क डन करावं लागेल. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला काय? वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, असं ते इक्वेशन आहे ना, बरोबर. मग आता बघा, ऍज पॉझिटिव्ह चार्ज इज प्लेस्ड ऍट पॉइंट ओ, अगेन पॉझिटिव्ह युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज प्लेस्ड ऍट पॉइंट एम, दे बोथ आर सेपरेटेड बाय डिस्टन्स एक्स. म्हणजे त्याच्यावरती काहीतरी फोर्स अप्लाय होईल. मग तो फोर्स कोणता असणार आहे? अट्रॅक्शनचा असणार का रिपल्शनचा असणार आहे? तर इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. त्यामुळे कोणता फोर्स मिळेल तुम्हाला? बरोबर, इथं फोर्स मिळेल तो म्हणजे फोर्स ऑफ रिपल्शन. मग आता ह्या फिगर वरून आपल्याला काय समजलं? की जिथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन दोघांची डायरेक्शन काय राहणार आहे? सेम राहणार आहे. येते लक्षात? फोर्स पण तुम्हाला त्याच बाजूला मिळतोय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पण तुम्हाला त्याच बाजूला मिळतोय. म्हणजे इथे तुम्हाला कोणता फोर्स मिळाला? फोर्स ऑफ रिपल्शन. मग अकॉर्डिंग टू द कुलम्स लॉ काय इक्वेशन मिळेल तुम्हाला फोर्स साठी? तर F इज इक्वल टू 1/4 एप्सिलॉन 0. कोणता चार्ज येणार? प्लस क्यू आणि प्लस Q0, म्हणजेच Q इंटू Q0 अपॉन दोन्ही मधला डिस्टन्सचा स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन मिळालं, which you have already proved in the electric potential expression. तिथं तुम्ही ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे. F is equal to 1/4 epsilon 0 Q0 upon x square, कारण दोन्ही मधला डिस्टन्स. येते लक्षात? मग आता इथं काय आपल्याला लय मोठं एक्सप्रेशन आपल्याला लिहायचं नाही. इथं फक्त आपल्याला रिलेशन सांगायचं आहे. काय सांगायचं? फक्त आपल्याला रिलेशन सांगायचं आहे. मग रिलेशन सांगण्यासाठी काय करावं लागेल? मग आता ही जी डायग्राम आपण जे बघतोय, मग आता इथं युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती आपण काय करतोय? आपण वर्क डन करतोय. आता वर्क डन करणार त्याला कुठून कुठे घेऊन जायचं आहे? तर ह्या एम पॉइंट वरून तुम्हाला पी पॉइंट वरती आणायचं आहे. मग आता हा एम पॉइंट आपला कुठे आहे? एम पॉइंट इज ऍट इन्फिनिटी. हा एम पॉइंट कुठे आपला? इन्फिनिटी मध्ये आहे. इन्फिनिटी मधनं तुम्हाला त्या लोकेशन वरती आणायचं आहे. तुम्हाला आता ते स्टेटमेंट माहित असेल इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीची, आठवते का? इट इज डिफाइंड ऍज, काय म्हणलं त्यामध्ये? इट इज डिफाइंड ऍज चार्जेस आर ब्रिंगिंग द चार्जेस फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन. Work is done on the charge by bringing them from infinity to their present location. म्हणजे इन्फिनिटी मधून त्याला कुठं आणतोय? त्याला प्रेझेंट लोकेशनला घेऊन येतोय. ठीक आहे, सॉरी. मग आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? वर्क डन करायचं आहे. मग आता टोटल वर्क डन फाइंड करण्याच्या ऐवजी आपण काय केलं होतं? आपण स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन केला होता. तो स्मॉल अमाऊंट म्हणजेच काय? तर मुव्हिंग द चार्ज Q0 फ्रॉम M पॉइंट टू N पॉइंट. म्हणजे आपण काय करतोय? इन वर्क इज डन फॉर इनफायनाइट सिमल डिस्प्लेसमेंट. वर्क इज डन फॉर इनफायनाइट सिमल डिस्प्लेसमेंट.
work is done for infinitesimal displacement. आता याचं मीनिंग काय होतंय बघा. आता इनफायनाइटेसिमल डिस्प्लेसमेंट म्हणजे आता डायरेक्ट एम पासून जर पी वरती आणलं तर ते काय झालं, ते टोटल वर्क डन झालं. टोटल वर्क डन झालं ते, बरोबर का. कुठून कुठं, इन्फिनिटी पासून ते पी पॉइंट वरती. पण आपण तसं करतोय का, नाही. परत आपण काय करायचं आहे, वर्क इज डन फॉर इनफायनाइटेसिमल डिस्प्लेसमेंट. आता इनफायनाइट डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, तुम्ही एम पासून एन पर्यंत येऊ शकता, तुम्ही एम पासून इथे येऊ शकता. म्हणजे तुम्ही छोटे छोटे डिस्प्लेसमेंट जरी कन्सिडर केले, हे असे डिस्प्लेसमेंट किती असणार आहेत, इनफायनाइट असणार आहेत. म्हणजे जसं आता एम एन आहे तसं माझ्याकडे एमपी मिळेल, सॉरी एम ए मिळेल, एमबी मिळेल, एमसी मिळेल, एमडी मिळेल, म्हणजे जेवढे जेवढे तुम्ही पॉइंट कन्सिडर करणार हे नंबर ऑफ पॉइंट तुमचे झाले किंवा नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट तुमचे मिळाले. मग ते प्रत्येक डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन तुम्हाला काय मिळणार आहे, सेमच मिळणार आहे. ठीक आहे. कारण एम पासून एन पर्यंत आणण्यासाठी मला डिस्टन्स किती मिळाला, तर डीएक्स एवढा मला डिस्टन्स मिळाला. ठीक आहे. आता एक म्हणजे ह्या दोन्ही चार्जेस असल्यामुळे फोर्स मला कुठं मिळतोय, तर फोर्स मला रिपल्शनचा फोर्स मिळतोय. हा क्यू आहे, इथं Q0 आहे. आता ह्या Q0 ला मला त्याच्या क्यूच्या जवळ मला घेऊन जायचं आहे. पण मला फोर्स कुठं मिळतोय, फोर्स मला या बाजूला मिळतोय. म्हणजे ऑलरेडी चार्ज कुठं निघालाय, चार्ज पाठीमागे निघालाय. पण त्या चार्जला आपल्याला कुठं आणायचं आहे, त्या Q0च्या या बाजूला आणायचं आहे. मग आता Q0 ला इकडं आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या फोर्सच्या अगेन्स्ट आपल्याला वर्क डन करायचं आहे. म्हणजे फोर्स तुम्हाला या बाजूला मिळतोय, वर्क डन तुम्हाला या बाजूला करायचं आहे. म्हणजे स्मॉल अमाउंट ऑफ वर्क इज डन. स्मॉल अमाउंट ऑफ वर्क इज डन इन मुव्हिंग द चार्ज Q0 फ्रॉम M to N. किंवा मी डायरेक्ट असं म्हणतो, स्मॉल अमाउंट ऑफ वर्क इज डन. स्मॉल अमाउंट ऑफ वर्क इज डन. काय मेन इक्वेशन, स्मॉल अमाउंट म्हणजे काय ना, डीडब्ल्यू. ओके. टोटल वर्क डनला डब्ल्यू येणार, स्मॉल अमाउंटला डीडब्ल्यू येणार. डीडब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, कुठून कुठं आलो आपण, एम पॉइंट पासून एन वरती आलो, म्हणजे किती आहे, एम एन डीएक्स. एम पॉइंट वरून कुठं आलो, एन पॉइंट वरती, आणि या मधला डिस्टन्स किती आहे, डीएक्स. त्यामुळे वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू डीएक्स, म्हणजे स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन. बर, वर्क डनची डायरेक्शन कशी आहे, एम पासून एन पर्यंत ही वर्क डनची डायरेक्शन आहे. फोर्सची डायरेक्शन कुठं आहे, फोर्सची डायरेक्शन तुम्हाला या बाजूला आहे. मग दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. मग अपोजिट असल्यामुळे इथं मी काय करणार, इथं मी मायनस साइन घेणार. येते का लक्षात, बघा बरं, समजतं इथंपर्यंत, समजलं इथंपर्यंत, काही अडचण, ओके. आता मी याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1, dw इज इक्वल टू मायनस एफ ऑफ डीएक्स. मायनस एफ ऑफ डीएक्स. आता अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय सांगतो, की आपल्याला फोर्स अप्लाय होतोय. म्हणजे बघा, ही जर डायग्राम आपण जर कन्सिडर केली तर Q असेल, इथं Q0 असेल, आणि ह्या दोघांच्या मधला डिस्टन्स जर R असेल. ठीक आहे. तर इंटेन्सिटीचं इक्वेशन तुम्हाला इथं मिळालं होतं, तर ते काय मिळालं होतं, इथं फोर्सचं इक्वेशन जर बघितलं असतं तर F इज इक्वल टू QE किंवा E इज इक्वल टू F अपॉन Q0. F अपॉन Q0. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला काय मिळतोय, F इज इक्वल टू QE. F इज इक्वल टू QE किंवा अरेंज केलं इक्वेशन E इज इक्वल टू किती येणार आहे, F अपॉन Q0. ठीक आहे. मग आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठीचं आता इक्वेशन आपल्याला हे या पद्धतीनं मिळतंय, E इज इक्वल टू F अपॉन Q0 किंवा फक्त Q म्हणलं तरी चालेल. येते लक्षात. ठीक आहे.
आता दोन फॉर्म्युला आपल्याला समजले. दोन फॉर्म्युला म्हणजे काय ते मी आता इथे एका बाजूला लिहितो. F इज इक्वल टू QE आणि V इज इक्वल टू W अपॉन Q0. असे दोन फॉर्म्युला आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू द डेफिनेशन्स. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं डेफिनेशन काय आहे? V इक्वल टू W अपॉन Q0 आणि इलेक्ट्रिक फील्डच्या स्टेटमेंट वरून म्हणजे किंवा डेफिनेशन वरून फॉर्म्युला काय मिळतोय? E इज इक्वल टू F अपॉन Q म्हणजे F इज इक्वल टू QE. आता हे एक्सप्रेशन आपल्याला स्टेटमेंट वरून मिळतात. एक स्टेटमेंट म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि दुसरं स्टेटमेंट म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग आता इथं मला काय मिळालं आहे? dw इज इक्वल टू मायनस एफ ऑफ dx. मग आता एफ चं इक्वेशन काय करायचं आहे? त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. मग आता काय ना बघा बरं. we know f is equal to QE. Therefore equation 1 becomes मग किती येते बघा इक्वेशन नंबर 1. तिथे येणार dw इज इक्वल टू मायनस f म्हणजे किती तर QE मायनस QE पुढे काय dx. मिळालं इक्वेशन. समजलं इक्वेशन. ठीक आहे. आता इथं जर Q0 घेतला तर मग इथं पण तुम्ही Q0 कन्सिडर करा आणि जर इथं Q कन्सिडर केला तर मग इथं पण तुम्हाला Q कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे. मग आता काय करूया? इथं Q0 घेतल्यामुळे आपण इथं काय म्हणूया? Q0 म्हणूया. F इज इक्वल टू Q0E. ठीक आहे. आता हा Q0 मी या बाजूला आणतो. हा Q0 मी पलीकडे आणतो म्हणजे मला काय मिळेल? dw अपॉन Q0 is equal to minus E into dx. मायनस E into dx. हा Q0 इकडे आणला त्यामुळे dw आपण काय झाला? Q0 मायनस आहे ऍज इट इज. मग आता बघा बरं. वर्क डन पर युनिट चार्ज म्हणजे काय मिळणार आहे? पोटेन्शियल. पण इथं स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन आहे म्हणजे स्मॉल चेंज इन पोटेन्शियल म्हणजे काय ना dw अपॉन Q0 म्हणजे dv is equal to minus E into dx and therefore E is equal to minus dv by dx. This is our final expression. E म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इथे dv म्हणजे पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं तुम्हाला इक्वेशन मिळालं. मग आता सांगताना काय सांगणार आहे? हा dv by dx म्हणजे काय? द क्वांटिटी dv by dx is called as a potential gradient. The quantity dv by dx is called potential gradient. एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला फॉर्म्युला एक यूज करायचा होता. तो म्हणजे कुठला तर E इज इक्वल टू V बाय L. तोच हा फॉर्म्युला मला इथं मिळाला. इथं V म्हणजे मला dv, इथं L म्हणजे dx. लेंथ म्हणजे डिस्टन्स थोडक्यात. ठीक आहे. ते इक्वेशन मला इथं प्रूफ मिळालं. समजलं का काय केलंय? परत एकदा बघा काय म्हणतोय मी. रिपीट करतो. आपल्याला फाइंड काय करायचं? रिलेशन फाइंड करायचं. कुणाचं रिलेशन बघायचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल V म्हणजे E आणि V चं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. मग त्यासाठी काय केलं? इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या एक्सप्रेशन मध्ये जी डायग्राम आपण रेफर केली होती तीच डायग्राम आपण इथं पुन्हा पाहतोय. ठीक आहे. काय केलंय? पॉझिटिव्ह चार्ज Q प्लेस केलाय. कुठे केलाय? ऍट पॉइंट O. त्याच्यापासून मला काय मिळाली? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळाली. त्या फील्ड मध्ये एक पॉइंट P आहे ऍट अ डिस्टन्स R फ्रॉम O. त्याचबरोबर पुढे एक पॉइंट M आहे त्याच्यावर तिथं कोणता चार्ज प्लेस केलाय? तर युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस केलाय. तो म्हणजे प्लस Q0. मग आता इथं प्लस Q आहे, इथं प्लस Q0 आहे म्हणजे मला कोणता फोर्स मिळाला? फोर्स ऑफ रिपल्शन. प्लस मायनस असतो तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे हा फोर्सची डायरेक्शन मला उलटी मिळाली असते, इकडे मिळाली असते. दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे रिपल्शन, त्यामुळे फोर्सची डायरेक्शन आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दोन्ही मला काय मिळाले? सेम मिळाले. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एम पॉइंट आपण कुठं कन्सिडर केलाय? इन्फिनिटी मध्ये कन्सिडर केलाय. मग आता इन्फिनिटी मध्ये हा पॉइंट असल्यामुळं ह्या चार्ज Q0 वरती आपल्याला काय करायचं आहे? वर्क डन करायचं आहे. म्हणजे त्याला कुठून कुठं आणायचं आहे? इन्फिनिटी पासून ते लोकेशनला आणायचं आहे. म्हणजेच कुठून कुठं?
फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी. ठीक आहे. मग आता हे वर्क डन करण्यासाठी मला काय केलं पाहिजे, मला इनफायनाइट सिमेंट डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजे वर्क डन करत असताना मला इथं स्मॉल डिस्प्लेसमेंट कन्सिडर केले पाहिजे आणि हे डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, इनफायनाइट मध्ये असणार आहे. हा एक, दुसरा एक, तिसरा एक, चौथा एक, असे किती इनफायनाइट मध्ये येणार. कळतंय. ठीक आहे. मग त्यासाठी मी काय करतो इथं की एम पासून मी एन पॉइंट वरती मी हा चार्ज काय करतो, मूव्ह करतो. मग त्याचा डिस्प्लेसमेंट मला किती मिळाला, हा टोटल एक्स असल्यामुळे इथून मला इथला डिस्टन्स किती मिळाला, डीएक्स मिळाला. ठीक आहे. मग आता फोर्स डायरेक्शन असे, वर्क डन असं आहे, दोघांची डायरेक्शन मला कशी मिळाली, अपोजिट. मग त्यासाठी आता वर्क डनचा फॉर्म्युला मी काय केला, वर्क डनचा फॉर्म्युला घेतला, W इज इक्वल टू F इंटू एस. बरोबर. मग आता स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क इज डन म्हणजे कुठून कुठं, एम पासून एन पर्यंत, म्हणजे dW इज इक्वल टू मायनस F इंटू डीएक्स. ओके. dW इज इक्वल टू मायनस F इंटू डीएक्स. मायनस साइन का, दोघांची डायरेक्शन काय आहे, अपोजिट. म्हणजे वर्क डन मी या बाजूला करतोय, इथून इकडे वर्क डन केला आणि इथून इकडे मला काय मिळाला, फोर्स मिळाला. त्यामुळे डायरेक्शन कशी असली, अपोजिट असल्यामुळे मायनस साइन. त्याच्यानंतर गेलो काय माहिती आपल्याला, अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी F इज इक्वल टू Q नॉट E. Q नॉट म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. मग ती इक्वेशन आपण इक्वेशन 1 मध्ये काय केलं, सबस्टिट्यूट केलं. इक्वेशन 1 बिकम्स dW इज इक्वल टू मायनस Q0 E इंटू dx. Q0 पलीकडे गेला, dW आपण Q0 झाला, इज इक्वल टू मायनस E इंटू dx. बरं, W आपण Q0 म्हणजे काय आहे, पोटेन्शियल. म्हणजे इथं स्मॉल अमाऊंट असल्यामुळे पोटेन्शियल पण मला काय मिळाला, स्मॉल चेंज. म्हणजे मला dW च्या ऐवजी इथं मला काय मिळाला, dV. हेन्स dV इज इक्वल टू मायनस E इंटू dx. इक्वेशन अरेंज केलं, dx पलीकडे गेला, मायनस साइन मी पलीकडे टाकलं, E इज इक्वल टू मायनस dV बाय dx and where the quantity dV by dx is called potential gradient. म्हणजे ह्या इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो, पोटेन्शियल ग्रेडियंट आपण म्हणू शकतो. समजलं इथं पर्यंत? एनी डाऊट? क्लिअर आहे? ठीक आहे. फक्त काय करा आता, हे सगळं पॉज करून नोट डाऊन करून घ्या. पॉज करा आणि नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा, म्हणजे तुम्हाला एक स्टेटमेंट लिहून देतो पोटेन्शियल ग्रेडियंटची. पॉज करा आणि लिहून काढा. ठीक आहे. रब करो. ओके. इथं आता रब करतो, स्टेटमेंट मी आता इथं लिहितो. स्टेटमेंट the electric field intensity at any point दिसते का? The electric field intensity at any point in the electric field at any point in the electric field म्हणजे बघा, the electric field intensity at any point म्हणजे कुठल्याही पॉइंट वरती इंटेन्सिटी जर बघितली तर तुम्हाला इक्वल टू काय मिळणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू negative rate of change of potential with respect to distance at that point.
is called potential gradient. Is called potential gradient. PG म्हणजे काय? पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे, मी आता शॉर्ट फॉर्म लिहिला, तुम्ही फुल फॉर्म लिहून मग शॉर्ट फॉर्म लिहा. The electric field intensity at any point in the electric field is equal to negative म्हणजे minus rate of change of potential with distance to that point. म्हणजे जो आपल्याकडे पॉइंट होता त्यासाठी आपण ते इक्वेशन बघितलं. समजले तर पर्यंत? एनी डाऊट? लिहून घ्या, पॉज करा आणि लिहून घ्या, पॉज करा आणि लिहून घ्या. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथं संपवतोय. एक छोटंसं एक्सप्रेशन होतं तेवढं आपण ते पूर्ण केलंय. ह्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे आपण काय करणार आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल. काय म्हणतोय मी? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल. आता इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, हे तुम्हाला आठवत असेल, जे ऑलरेडी आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे, मग थोडं जरा काय करा, उद्याचं एक्सप्रेशन करण्यासाठी तुम्हाला डायपोल मोमेंटचं इक्वेशन आणि त्याची कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. त्यामुळे लय काय नाहीये, एका लाईनचं एक सेंटेन्स आहे किंवा डेफिनेशन म्हणलं तरी चालेल. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट? द टू चार्जेस आर सेपरेटेड बाय अ फायनाइट डिस्टन्स 2L is called as the electric dipole moment. म्हणजे फॉर्म्युला काय मिळतोय? P is equal to Q into 2L. P is equal to Q into 2L. मग हे जरा कुठेतरी 11th मध्ये झालं असेल, ते फक्त जरा काय करा, रिवाइज करा, कारण उद्या आपल्याला ते इक्वेशन बघायचं आहे. कारण डायपोल मोमेंट साठी आपल्याला पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. आता आपण पोटेन्शियल कसा फाइंड केला? सिंगल चार्ज साठी फाइंड केला. V equal to 1/4πε0 Q upon R. म्हणजे ही डायग्राम कशी होती? इथं पॉइंट घेऊन आपण या पॉइंट वरती, म्हणजे इथं चार्ज क्यू असेल, इथला डिस्टन्स असेल तर आपण पोटेन्शियल फाइंड केलं. ठीक आहे, या पी वरती. याच्या लक्षात समजतोय? ठीक आहे, कळालं? जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, काय डाऊट असेल तर प्लीज मला व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्याकडे, तो व्हॉट्सअप वरती मला मेसेज करा. ठीक आहे, थँक्यू.